Today we will see question number 4 from exercise 4.1 of determinants. Okay. So the question is, find the minor and cofactor of elements of the determinant. And the determinant is D is equals to row wise 2 minus 1 3, second row 1 2 minus 1, and then third row 5 7 and 2. So basically we have seen this in starting first lecture of this determinant chapter. काय करायचं आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे या डिटर्मिनंटचे. बिफोर कोफॅक्टर वी हॅव टू फाइंड आउट मायनर. आणि आपण पाहिलं होतं की आपण मायनर कशाने डिनोट करतो एम, कॅपिटल एम ने. आणि रो वाइज जे एलिमेंट असतात त्यांना ते नोटेशन देतो. लाईक आपल्याला माहिती की जनरल एलिमेंट्स कसे आपण शो करतो. सो A11 A12 and A13 first row, then A21 A22 A23 and A31 A32 A33. यांचा मीनिंग असा की सपोज A11 इट इज म्हणजे हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आहे. आणि आपण पाहिले की ऑर्डर जी असते ती M by N असते. त्याच्यामध्ये पहिला जो नंबर असतो तो रोला इंडिकेट करतो and second number column ला indicate करतो. So like this we can say that this one circled element is from second row first column. म्हणून हा याचं नोटेशन काय असणार आहे A21 second row first column like this. Okay. Likewise for minors आणि कोफॅक्टर आपण नोटेशन्स देतो. मायनर्स साठी काय असणार आहे तर फर्स्ट वन बाय वन काढत जाऊया रो वाइज. सो मायनर साठी आपण नोटेशन देतो M. आणि ॲज वी विल कॅल्क्युलेट M फॉर फर्स्ट इलेमेंट ऑफ रो अँड कॉलम म्हणजेच 1 1. ओके. दिस 1 1 इंडिकेट्स दॅट आपण कोणाचा मायनर काढतोय 2 चा, म्हणजे फ्रॉम फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये जो इलेमेंट आहे त्याचा. सो मायनर म्हणजे काय, फर्स्ट रो फर्स्ट इलेमेंट आहे ते डिलीट करायचे. ठीक आहे. सपोज हा या इलेमेंटचा आपल्याला मायनर काढायचा आहे. सो ही रो म्हणजे फर्स्ट रो डिलीट होणार, फर्स्ट कॉलम डिलीट होणार, रिमेनिंग इलेमेंट्स म्हणजे हे 4 इलेमेंट्स त्याच्या मायनर मध्ये येणार. सो 2 minus 1 7 2. बेसिकली दिस इज डिटर्मिनंट नाउ 2 by 2 मॅट्रिक्स आहे. सो आता काय होणार आहे डायगोनल एलिमेंट्सची मल्टिप्लिकेशन. सो 2 2 जा 4. ठीक आहे. आणि मायनस नॉन डायगोनल एलिमेंट्सची मल्टिप्लिकेशन म्हणजे 7 into -1. सो तुम्ही हवं तर असंही लिहू शकता. सो हे होणार आहे तुमचं 4 minus minus plus 7 which is 11. So your M11 is 11 म्हणजे फर्स्ट मायनर तुम्हाला मिळालेला आहे तो आहे 11. आता कोफॅक्टर पण लगेच काढायचं आहे. सो कोफॅक्टर साठी आपण पाहिलं तर -1 raised to M plus N असतं म्हणजे I plus J and into मायनस त्याचे काय असतात मायनस. कोफॅक्टरला आपण नोटेशन पाहिले CIJ मध्ये आपण डिनोट करतो. सो आता लगेच इथे आपण काय फाइंड आउट करणार C11. सो फॉर्म्युला इज -1 raised to यांना I plus J म्हणतो. I इज इंडिकेटिंग फॉर कॉलम आणि सॉरी फॉर रो and J इज फॉर कॉलम. सो C11 विल बी -1 raised to. आता इथे डायरेक्ट लिहिणार आपल्याला फॉर्म्युला लिहायची गरज नाही. इफ यू वॉन्ट यू कॅन फर्स्ट राईट डाऊन फॉर्म्युला. -1 raised to 1 plus 1 म्हणजे यांची ऍडिशन इंटू त्याचा मायनर आपण आताच फाइंड आउट केलेला आहे. सो -1 raised to हा होणार आहे 2 म्हणजे पॉझिटिव्ह 1 होणार आहे -1 raised to 2. आणि M11 तुम्ही काढलाय 11. सो तुमचं C11 इथे पण पॉझिटिव्ह C11 काय असणार आहे पॉझिटिव्ह 11. ठीक आहे. लाईक दिस आपल्याला प्रत्येक इलेमेंटचे मायनर आणि कोफॅक्टर काढायचे. सो नाव आपण पुढच्या एलिमेंट्सकडे जाऊया विच इज from that row only -1 and which is nothing but M12 first row second column. फर्स्ट रो मध्ये आहोत पण सेकंड कॉलम कडे आलोय. याचा आता मायनर कसा काढणार आहे याला सर्कल करून घ्या. हा इलेमेंट
ज्या रो मध्ये आणि कॉलम मध्ये आहे ते डिलीट केले. सो दिस रो आणि दिस कॉलम म्हणजे कुठले एलिमेंट्स राहिले. सो दिस 1 and -1 1 -1 देन हा डिलीट झालेला आहे खालचे 5 आणि 2. सो 5 and 2. अगेन आपल्याला माहिती आहे की 2/2 चा डिटर्मिनंट कसा करतो डायगोनल एलिमेंटची मल्टिप्लिकेशन. सो 2 minus 5 into -1 -5 which will be 2 plus 5 which is nothing but 7. So M12 is 7. लगेच आपण याचा कोफॅक्टर काढून घेऊया. ठीक आहे. सो कोफॅक्टर विल बी C12 which will be -1 raised to power मध्ये काय असतं हे जे नोटेशन्स आहेत 1 2 असतील 1 3 असतील त्या नंबरची ॲडिशन. सो इथे 1 + 2 होणार आहे आणि त्यांचाच मायनर म्हणजे M12. सो इथे हा काय असणार आहे -1 raised to 1 + 2 विल बी 3 and M12 आपण काढलेला आहे 7. वी नो दॅट -1 चा ऑड पॉवर असेल तर मायनस आन्सर येणार आहे आणि -1 चा इवन पॉवर येत असेल तर प्लस येणार आहे. सो इथे आपल्याला येणार आहे मायनस आणि हा 7. सो युअर C12 विल बी -7 like this. नेक्स्ट एलिमेंट. नाउ फर्स्ट रो थर्ड कॉलम कडे आपण जाणार आहे म्हणजे 3 कडे. सो नाउ M13 फॉर M13 विल डिलीट दिस फर्स्ट रो अँड लास्ट कॉलम म्हणजे हे पहिले खालचे 4 एलिमेंट्स राहणार आहेत त्यांचं आपल्याला काय करायचं बेसिकली डिटर्मिनंट घ्यायचं. सो 1 2 5 7 1 2 5 7 अगेन डिटर्मिनंट ऑफ 2/2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ डायगोनल विच इज 1 into 7 7 मायनस प्रोडक्ट ऑफ नॉन डायगोनल म्हणजे 5 into 2 10. हा होणार आहे तुमचा 7 - 10 -3. सो विच इज M13. M13 will be -3. Now with the help of this you will find out C13. So C13 is -1 च्या पॉवर मध्ये काय असणार आहे 1 आणि 3 ची ॲडिशन. सो 1 + 3 into M13 which is -1 raised to 4. अगेन इवन पॉवर आली म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे आणि M13 जो आहे तो. सो M13 is -3. सो आन्सर हा पॉझिटिव्ह असणार आन्सर काय असणार आपलं -3. सो C13 is -3. हे आपण काढले फर्स्ट रो चे मायनस आणि फर्स्ट रो चे कोफॅक्टर्स. लाइक दिस 1 by 1 we'll find out second row minus and cofactors. So write it down and we'll move. Okay. So now we'll find out M21 range. M21, M22 and M23. Now second row element. So M21 म्हणजे M21 म्हणजे कुठला एलिमेंट झाला सेकंड रो फर्स्ट कॉलम. हे डिलीट होणार आहे. ही रो डिलीट झाली आणि हा कॉलम डिलीट झाला म्हणजे आता कोण बाकी राहिले ही रो गेल्यामुळे आणि हा कॉलम गेल्यामुळे हे 4 एलिमेंट्स राहिले. सो त्यांचा आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा -1 3 7 2. ठीक आहे. नाउ अगेन प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स which is -2 minus product of non diagonal. So 7 3s are 21. And therefore your M21 will be -2 - 21 म्हणजे काय असणार तुमचं -23. राइट. So with the help of this immediately we find out C21. C21 is nothing but -1 raised to त्यांच्या 2 आणि जे पण नंबर्स असतील त्यांची ॲडिशन. सो 2 + 1 into त्यांचा मायनर म्हणजे M21. So which is -1 raised to 3 into -23. So here -1 raised to 3 म्हणजे ऑड पॉवर आहे म्हणजे ते काय असणार आहे मायनस याचं मायनस असणार आहे आन्सर आणि याचं ऑलरेडी मायनस आहे. सो विच इज -20 minus of -23 and therefore C21 is nothing but +23. Okay. Now we find out for C22 second row element second column element. So M2 first before C22 we'll find out M22 right minor करावा लागेल. So M22
सो फॉर मायनर ऑफ सेकंड रो सेकंड इलेमेंट काय होणार आता, सेकंड रो डिलीट होणार आहे, सेकंड कॉलम डिलीट होणार आहे. म्हणजे कुठले एलिमेंट्स राहिले, हा 2 हा 3 हे डिलीट झालंय, हे डिलीट झालंय, म्हणजे हा 5 आणि हा 2. सो लाईक दिस राईट इट डाऊन 2 3 and down 5 2. Again product of diagonals which is 4 minus product of non diagonals which is 5 3 is 15. Therefore M22 will be 4 minus 15 म्हणजे minus 11. Therefore this we can find out cofactor for 2 2, that is C22. म्हणजे काय इझी आहे, तो -1/2 plus 2 into त्यांचा minus. Now this is even power of -1, -1/4 into M22 is -11, right? Therefore C22 will be -11 only, कारण याच्यामुळे पॉझिटिव्ह साइन येणार आहे आणि ही निगेटिव्ह आहे, सो प्लस मायनस मायनस, therefore C22 is -11. नाउ we'll find out सेकंड रो मधला लास्ट एलिमेंट म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम, which is -1. Okay, so for this M23 second row third column काय डिलीट होईल बघा आता, सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट होणार आहे यावेळी. सो हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. कुठले एलिमेंट्स राहिले, 2 -1 5 आणि 7. करेक्ट. रो कट झाले म्हणजे यातले 1 2 जे रिमेनिंग आहेत ते तर येणारच नाहीये, आणि ही थर्ड कॉलम डिलीट झाली म्हणजे 3 2 कट झाले. कुठले 4 एलिमेंट्स राहिले, सो दिस आर द 4 एलिमेंट्स. सो 2 -1 and down 5 7. Find out determinant. 7 to the 14 minus this 5 into -1 will be -5. म्हणजे तुमचं इथे असणार आहे 14 plus 5 which is nothing but M23 will be 19. आणि इथे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे आता को-फॅक्टर कसा, को-फॅक्टरला फक्त साइन चेंजेस असतात, कधी होतात कधी नाही होतात. साइन चेंज कधी होते, जर तुमचा मायनर पॉझिटिव्ह असेल आणि -1 ची पॉवर ऑड आली तर ती साइन चेंज होऊन को-फॅक्टर निगेटिव्ह बनेल. इथे लगेच लक्षात आलं पाहिजे 2 + 3 5 होणार आहे, म्हणजे हा -19 आपला को-फॅक्टर येणार आहे. सो हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला हेल्पफुल राहील. सो C23 विल बी -1/2. तिथे आपल्याला सगळ्या स्टेप्स नाही करायचे, जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली क्वेश्चन्स असतील तर तिथे शॉर्टकट यूज करायचे. तिथे जसं एकदा M21 मायनस काढले की तो फॅक्टर तुम्हाला न लिहिता सुद्धा समजले पाहिजे. विथ द हेल्प ऑफ दिस, इथं आपण -1 ची ऑड पॉवर किती इव्हन पॉवर ते क्विकली फाइंड आउट करू शकतो तिथल्या तिथे. सो नाउ M23 which is -1/5 into M23 is 19. Therefore C23 will be, याचा मायनस साइन येणार आहे ऑड पॉवर असल्यामुळे आणि 19 पॉझिटिव्ह असल्यामुळे आन्सर आपलं C23 चं असणार आहे -19 म्हणजे -19. ओके, तर दीज आर द मायनस अँड को फॅक्टर्स ऑफ सेकंड रो एलिमेंट्स. नाउ विल फाइंड आउट मायनस अँड को फॅक्टर्स ऑफ थर्ड रो एलिमेंट्स. आम्ही स्टार्ट विथ व्हॉट, थर्ड रो असल्यामुळे काय असणार आहे, स्टार्टिंग कशी होणार आहे 3 1, बरोबर. थर्ड रो M फॉर मायनर, थर्ड रो साठी आधी रो वाईज रो नंतर कॉलमचा नंबर असतो. सो थर्ड रो असल्यामुळे आधी 3 अँड कॉलम ऑब्विसली फर्स्ट असणार आहे. सो 3 1 म्हणजे कुठला एलिमेंट, हा 5. नाउ दिस विल बी इलिमिनेटेड आणि फर्स्ट कॉलम विल बी इलिमिनेटेड. ओके, हा कट होणार आहे, फर्स्ट कॉलम कट होणार आहे. हे वरचे जे कोपऱ्यातले राईट साइड जे 4 एलिमेंट्स दिसत आहेत ते आपले डिटर्मिनंट मध्ये येतील. -1 3 2 -1. ओके, नाउ फाइंड आउट डिटर्मिनंट. -1 into -1 1, -2 3 is 6, which implies that M31 will be -5. Okay, now immediately we will find out C31, that is cofactor of that element. तो काय असणार आता इथे बघा 3 + 1 पॉझिटिव्ह आला, लगेच आपण सांगितलं पाहिजे की C31 सुद्धा -5च असणार आहे, कारण साइन मध्ये काहीच चेंज होणार नाही. 3 + 1 into M31 that is -1/4 into -5, so which is nothing but -5.
त्यामुळे -1/4 इवन पॉवर असल्यामुळे तो 1 झाला आणि हा -5 आहे. सो आन्सर इज -5. राईट. नाउ वी फाइंड आउट फॉर 7 दॅट इज M32. So M32 will be थर्ड रो डिलीट होणार आहे, सेकंड कॉलम डिलीट होणार आहे. कुठले एलिमेंट्स राहतात 2 3 1 -1. बरोबर. हा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. कुठले राहिले हे 2 आणि हे 2. सो ते डिटेलमेंट किती राहायचं 2 3 1 -1 which is diagonal element product -2 minus non-diagonal 3 1 3 which implies that M32 will be -2 -3 का असणार आहे 3 to 5 होणार, ॲडिशन होणार, मायनस मायनस प्लस होतं आणि साइन मायनस येणार आहे. बरोबर. सो M32 विल बी -5. नाउ वी फाइंड आउट कोफॅक्टर ऑफ दिस दॅट इज C23 म्हणजेच -1/2 यांचे ॲडिशन. आता हा ऑड पॉवर असल्यामुळे इथे साइन चेंज होणार आहे. आपला कोफॅक्टर यावेळेस काय होईल -5 चा +5 होऊन जाईल. या साइनवर किंवा या ऑड इवन पॉवरवर कोफॅक्टर चेंज होईल, फक्त साइन चेंज होते. सो विच इंटू मल्टिप्लिकेशन M32 that is -1/5 3 + 2 5 and this M32 is -5 which is nothing but -1 × -5 which is 5. बरोबर. साइन चेंज झाली फक्त which is C32 third row. C32 is 5. Now last one that is third row third column म्हणजे कुठला हा कोपऱ्यातला खालचा. So again for this M33 कुठले एलिमेंट्स येतील थर्ड रो एलिमेंट्स डिलीट होतील, थर्ड कॉलम एलिमेंट्स डिलीट होतील म्हणजे हे अप्पर लेफ्ट कॉर्नरचे 4 एलिमेंट्स आपल्याला मिळणार. सो फाइंड आउट द डिटरमिनंट ऑफ देम 2 -1 1 2. ओके. सिमिलर प्रोसिजर 2 2 = 4 -1 × -1 -1 so which is 4 + 1 5 म्हणजे आपला M33 काय असणार आहे +5. आणि इथे पण 3 + 3 6 असल्यामुळे C33 पण आपला पॉझिटिव्ह 5च येणार आहे. सो C33 विल बी -1/3 + 3 into M33 that is -1/6 into 5 so which is 5 only कारण इवन पॉवर असल्यामुळे -1 पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होणार आहे. सो C33 विल बी. So these are all the minus and cofactors of first row, second row and third row elements. हा क्वेश्चन विचारला जातो, इझी आहे, फक्त आपल्याला प्रोसिजर फॉलो करायची आहे. रो वाईज आणि कॉलम वाईज एलिमेंट्स केअरफुली डिलीट करून रिमेनिंग एलिमेंट्सचा आपल्याला काय घ्यायचं आहे डिटर्मिनंट घ्यायचं आहे. 2/2 डिटर्मिनंट इट इज सो इझी आहे. ठीक आहे. व्हॉट इज द प्रोसिजर फॉर 2/2 डिटर्मिनंट. रो वाईज अगोदर प्रोडक्ट घ्यायचा आहे, रो वाईज सॉरी डायगोनल वाईज. तो डायगोनल म्हणजे हा पार्ट असतो. ठीक आहे. सो दिस प्रोडक्ट मायनस नॉन डायगोनल म्हणजे उलट. सो फक्त त्यांचं सबट्रॅक्शन घ्यायचे प्रोडक्टचं. लाईक दिस यू कॅन फाइंड आउट मायनस अँड कोफॅक्टर्स ऑफ एनी 3/3 डिटर्मिनंट. So we'll stop over here.